तर इथं पाहू शकता तुम्ही सकाळ सकाळ आता माझ्या तोंडाला काय झालं तर सांगतेच पुढं. तर इथं सकाळी ना 7 वाजता ना म्हणजे 7:30-8ला उठले. त्याच्यानंतर छान असं एक साईडला दूध गरम करायला ठेवलं. सकाळचं दूध येतं त्यानंतर साईडला ठेवलं होतं मी माझ्यासाठी जे पाणी मी बनवते रोज पिण्यासाठी ते. तर आज बनवायचं होतं भाजीमध्ये टॅमॅटोची चटणी आणि तांदळाची भाकरी. तर त्याची तयारी करून घेतली. टॅमॅटो वगैरे कांदा वगैरे कापून घेतला. इथं लसूण घेतला होता तर लसूणच्या पाकळ्या मी ऑलरेडी पहिलेच करून ठेवते. गावरान लसूण असल्यामुळे फक्त तो चोळायचा आणि ठेचून टाकायचा. तर इथं लसूण वगैरे काढून घेतला. त्याच्यानंतरला आहे ना भाकरी बनवायची होती तर पाणी वगैरे झालं, मला पाणी प्यायचं होतं. भात जो होता रात्रीचा तो मला फ्राय करायचा होता. तर फ्राय करायचा त्याला मी कढईमध्ये काढून घेतला. तर हा जो भात आहे ना तो मसाला भात म्हणजे मसाला टाकून फ्राय करते तोच आवडतो. तर कांदा टमॅटो टाकून तो माझ्या मुलीला आवडत नाही. मग फक्त मसाला टाकायचा, हळद टाकायची आणि गरम करायचा. त्याच्यानंतरला मसाला वगैरे टाकून घेतला. तर इथं मग मी मसाले टाकून घेतले. लाल तिखट थोडंसं टाकलं आणि हळद टाकली आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कसं भात थोडा आळणी असतो. मसाला टाकला जास्त तिखट लागतो म्हणून मग मी थोडंसं हे करून घेतलं. नॉर्मल मसाला टाकते, जास्त तिखटवाला मसाला नसतो. तर मी हा मसाला वगैरे टाकून घेतलं, थोडं तेल टाकलं आणि नंतरला छान असं त्याला ना गरम केला. खरंच हा भात ना खूप भारी लागतो. तसा भात आमच्याकडं सगळ्या प्रकारचा आवडतो, कांदा टमॅटो टाकून सुद्धा आवडतो. पण आमची जी मुलगी आहे ना माझी मुलगी तिला अजिबात तो कांदा टमॅटो टाकून मग ती सगळं काढून टाकते. मग आम्ही दोघे असेल तर मग आम्ही फक्त साधा सिंपल भात फ्राय करते, मग ती खाते. नाश्त्याला ती खाऊन जाते. त्याच्यानंतरला मग इथं मी ना पाणी वगैरे जे होतं ते थंड करायला ठेवलं होतं गाळून. ते पाणी वगैरे मग मी पिऊन घेतलं. तर इथं पाहू शकता गरम गरम पाणी ना मस्त लागतं. पण काय प्रॉब्लेम झाला पाहू शकता. तर माझ्या दाताचं ट्रीटमेंट चालू आहे ना त्याच्यामध्ये काय झालं एक साईडला सारखा जबडा ओपन करून करून ना ते स्किन फाटले, त्याच्यामुळे खूप दुखत होतं. तिथं मग पटकन मी एक तांदळाची भाकरी टाकून घेतली माझ्यासाठी, कारण का तिला टिफिन नव्हतं न्यायचं. आज स्कूलमधून त्यांचे ना बाहेर पिकनिक जाणार होते म्हणून. तर इथं दूध गरम करून ठेवलेलं पाहू शकता. भातसुद्धा फ्राय करून झालेला होता. राहिली होती ती फक्त टमॅटोची चटणी, तीसुद्धा मी टाकली होती कढईमध्ये शिजायला. तर पाहू शकता का ते भात छान झाला आहे. तर इथं आता आम्ही दोघी नाश्ता करून घेणार आहे. भाजीसुद्धा झाली आपली टमॅटोची चटणी. ही टमॅटोची चटणी ना खूप भारी आम्हाला खूप आवडते, झटपट होते आणि खायलासुद्धा खरंच खूप भारी लागते. भारी म्हणजे अगदीच भारी लागते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.